पॉसिबिलिटी आहे की डे बाय डे तुमचं व्हर्जन इम्प्रूव्ह झालंच पाहिजेत. नोकिया मोबाईल सारखं अजिबात राहू नका. म्हणजे मला सांगा की ही काय गोष्ट झाली. आता तू मला ऍक्सेप्ट केले ना, तर मला प्रॉमिस कर की लाईफ टाइम साठी तुम्हाला कधीच नाही सोडून जायचं. अरे ही काय गोष्ट झाली. तिने तुम्हाला ऍक्सेप्ट केल्यानंतर सुद्धा तुम्ही आळशी राहताय, गांडूगिरी करताय, सेन्स वापरत नाही, रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव नाही तुम्हाला. रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही हँडल नाही करू शकत आहे, तिची केअर नाही करू शकत आहे. तर ऑफकोर्स तुमच्यापेक्षा जो बेटर ऑप्शन आहे ना, तो तिथे एंटर करणारच. यापेक्षा चांगला आहे की तुम्हीच तुमचं बेटर व्हर्जन बना ना. आपल्या सर्कलमध्ये कोणीच तुमचा हात नाही धरू शकलं पाहिजे. इतकं त्या काबिल बना, इतकं लायक बना. मेंटली स्ट्रॉंग बना, फिजिकली स्ट्रॉंग बना, फायनान्शियली स्ट्रॉंग बना. बाप, आपल्या फील्डचे बाप बना. बाप म्हणजेच ऑल इज इक्वल टू. कोणीही तुम्हाला गमावताना 100 वेळा विचार केला पाहिजे. आणि जर यातलं तुम्ही काहीच नाही करू शकत आहे, तो फिर भाई तुम्हाला कटेगा.